उपस्थित प्रिय रसिक बांधवांनो, बघा दोनही शाहिराचे गणा गौरवणीचे राऊंड संपले आणि आता खऱ्या आणि खऱ्या दुय्यमला सुरुवात झाली आहे. पहा दुय्यम दुय्यम कशी असते? आचारा विचाराची, तत्वाची, अनुभवाची आणि शास्त्र आधाराची, त्याला म्हणतात दुय्यम. आणि पहिला राऊंड माझा आणि पहिल्या राऊंडच्या नियमाप्रमाणे सन्माननीय शाहीर साहेबाला सुंदरसा प्रश्न विचारला. मला वाटलं की खरोखर माझं समाधान करून देतील. लगेच पुराणी शाहीर आहे, माझ्यापेक्षा अभ्यासू आहे, वाचन केलेलं आहे. मी काय हो त्यांच्या पायाची धूळ आहे. आणि म्हणून मला होती अपेक्षा की खरोखर शाहीर साहेब त्याचं उत्तर देतील तंतोतंत. पण शाहीर साहेबाला जमलं नाही. मी विचारतो काय आणि शाहीर साहेब सांगतात काय. शाहीर साहेब, मी तुम्हाला काय विचारलं होतं? तुम्हाला स्थापना नाही विचारली की गणेश भगवंताची स्थापना कोण्या ठिकाणी झाली, हे नाही विचारलं. मी तुम्हाला विचारलं की आधी महामानव बाल गणेश निर्माण झाला. तो निर्माण झाला तर त्याचे सर्वात पहिले मंदिर हे कोण्या गावामध्ये आहे आणि कोण्या राज्यात आहे हे विचारलं. स्थापना नाही विचारली. स्थापना तर मला बी माहित आहे. शाहीर साहेब त्यांची स्थापना झाली होती कुठे? पुण्यामध्ये शनिवार वाड्यामध्ये. जेव्हा बाल गंगाधर टिळक होते, 1835 मधली गोष्ट आहे शाहीर साहेब. ती 1835 मधली गोष्ट आहे. त्या ठिकाणी स्थापना करण्यात आली होती गणेश भगवंताची. पण मी तुम्हाला स्थापना नाही विचारली, ते मंदिर विचारलं की त्या बाल गणेशचं मंदिर कोण्या गावात होत आहे आणि तो राज्य कोणता. आणि तो आदी महामानव बालक, आदी महामानव बालक होता. पण शाहीर साहेब आले तर म्हणते मोबाईल मध्ये त्याचं उत्तर येते म्हणते. शाहीर साहेब मोबाईल मध्ये नाही आहे. बरेचसे उत्तर प्रश्न मोबाईल मध्ये येतात, गुगल वर येतात, पण हे उत्तर मात्र मोबाईल मध्ये नाही आहे शाहीर साहेब. आणि तुम्ही म्हणता हे बरोबर आहे, हे चुकीचं आहे. शाहीर साहेब, मला तुमच्याजवळ काही शिकायचं आहे आणि म्हणून दुय्यम करा. मला कमजोर समजा नको. आणि कमजोर आहो तुमच्यापेक्षा, पण कमजोर समजायचं नाही शाहीर साहेब. दुय्यम आहे दोघाची. तर हे तुमचं चुकीचं आहे. परत शाहीर साहेबांना माझ्यावर एक डाव केला. ध्यानाचा सुंदरसा प्रश्न विचारला. शाहीर साहेब म्हणतात, ज्याप्रमाणे गणेश भगवानाचे 8 पैलू आहेत. 8 पैलू म्हणजे नाव. मोरेश्वर म्हणतात, विनायक म्हणतात, विघ्नहर्ता म्हणतात, असे त्याचे 8 नाव आहेत. हा, खुशाल भाऊ खंडाळे मुक्काम नागपूर बर्डी यांच्याकडनं 20 रुपयाचं भेट आलेला आहे मंडळाकडून. धन्यवाद. तर शाहीर साहेब म्हणतात, गणेशजीचे जसे 8 पैलू आहेत तसेच बाबासाहेब आंबेडकरांचे 8 पैलू झाले आणि आहे. बाबासाहेबांचे बी 8 पैलू आहेत. पण शाहीर साहेब म्हणतात
आताचे 8 पैलू कोणते? आता जे चालू आहे ते 8 पैलू कोणते? शाहीर साहेबांचं म्हणणं आहे तर ऐका हो मान्यवर काकाश्री ज्ञानेश्वर काकाजी, ऐका माझं उत्तर तुमच्या प्रश्नाचं देत आहो. 8 पैलू आताचे कोणते? तर 8 पैलू आहे. ज्ञान पैलू पहिला आहे, ज्ञान पैलू दुसरा आहे संवाद पैलू, संवाद पैलू तिसरा आहे भावनिक पहलू, चौथा आहे यांत्रिक किंवा डिझेल पहलू आणि पाचवा आहे निर्वाय समता व समस्या जोडविणे, सहावा आहे नेतृत्व टीम वर्क आणि सातवा आहे सज्जनशीलता आणि आठवा आहे आत्मनुशासन व आरोग्य. हे आजच्या काळाचे अष्टपैलू आहे. शाहीर साहेब हे तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असेल तुम्ही सांगून द्या. तुमची जीत होईल माझी हार होईल. शाहीर साहेब त्याच्यात काही वाद होणार नाही आणि म्हणून शाहिरी करा ज्ञानाची आणि तुमची शाहिरी ज्ञानाचीच आहे. मला माहित आहे, साऱ्या लोकांनाच माहित आहे आणि म्हणून शाहिरी तशीच होईल. बघा मी काय म्हणतो माझी शाहिरी. बैठो दोस्तों, अरे वाह, दिल थम के बैठो दोस्तों, अभी तो दुनियम की शुरुआत है. दिल थम के बैठो दोस्तों, अभी तो दुनियम की शुरुआत है. मौसम है सुहाना, क्या रंगेला दिन है. आज यहाँ तुम्हारा हमें मिला हुआ साथ है और धूमधाम से करेंगे प्रोग्राम. यहाँ डरने की क्या बात है. धूमधाम से करेंगे प्रोग्राम, यहाँ डरने की क्या बात है. हम डरेंगे नहीं, हम डरने वाले शाहीर नाही. मग शाहीर म्हणतील घमंडाच्या गोष्टी झाल्या, तशी नाही. शाहीर साहेब घमंड कोणाचं शेल्यावर गेलेलं नाही आणि म्हणून आज का प्रोग्राम है, आज का प्रोग्राम है शाहीर ज्ञानेश्वर के साथ में और आज का फैसला है दोस्तों बस तुम्हारे ही हाथ में. रंग से रंगत मिलेगी तो मजा आएगी देखने में. रंग से रंगत मिलेगी तो मजा आएगी देखने में. और तुम्हारे दिल की तसल्ली पूरी नहीं हुई तो क्या फायदा प्रोग्राम रखने. आणि म्हणून या लोकांची तमन्ना पुरी व्हायला पाहिजे, झालीच पाहिजे. नाहीतर मग आले होते तसे गेले तसं व्हायला नको. आणि म्हणून शाहीर साहेब काय म्हणतो माझा गाणं काय आहे ऐका. नवीन फिल्म आहे, फिल्मचं नाव आहे गुमराह. फिल्मचं नाव आहे तंत चवलोय का. मोहब्बत से ज्यादा, मोहब्बत से ज्यादा मोहब्बत है तुमसे. ये दिल कह रहा है कसम से दिल कह रहा है कसम से. मोहब्बत
से ज्यादा मोहब्बत तुमसे दिल कह रहा है, कसम से दिल कह रहा है, कसम से आणि मग लड़ना है हमसे, लड़ना है हमसे, होश में आना, लड़ना है हमसे, होश में आना, मारूंगा मार जम के पीछे मुड़ जाना, मारूंगा मार जम के पीछे मुड़ जाना। समझ के करना बातें, सोच समझ के करना बातें, बंद कर अपना गाना बजाना, बंद कर अपना गाना बजाना। लड़ना हमसे होश में आना, मारूंगा मार जम के पीछे मुड़ जाना। शाहीर साहेब म्हणतील, केशव शाहीर आले आणि माराच्या गोष्टी केल्या, पण शाहीर साहेब मार कोणता? मार मारी तर ज्ञानाचा मार मारी. कशाचा? ज्ञानाचा मार मारी, त्या अज्ञानाच्या ज्ञानात. आणि शाहीर साहेब माझं गाणं काय म्हणतो आहे? बहुत दिन के बाद फंसी, बहुत दिन के बाद फंसी आज दोनों की जोड़, और पता चलेगा आज यहाँ पर कौन करता है किसकी तोड़। आज आने वाली है फैसले की घड़ी, आज आने वाली है फैसले की घड़ी, और मजा ले लो दोस्तों आज यहाँ होगी खड़ी। शाहीर साहेबजी शाहिरी तत्वाची आहे, अनुभवाची आहे, म्हणून मी काय म्हणतो जर ऐकून घ्या माझ्या. मुजोरी करके अभी छोड़ दे ना जाना।
जुबाबत बदलना ज्ञानी हो कर तुम जुबाबत बदलना मान्यवरजी प्रश्नार्थी गाणं आहे आणि मग तुम्ही म्हणाल की नाही हे केशव शहरनं मुजुरी केली मुजुरीची नाही त्याच्यामध्ये पुराणामधला प्रश्न आहे आणि तो तुम्हाला मी विचारणार आहे शाहीर साहेब ज्ञान गुरु से सीखा है हमने ज्ञान गुरु से सीखा है हमने अरे ज्ञान गुरु से सीखा है हमने देख लो हमारा गुरु घराना देख लो मेरा गुरु घराना हमसे होश में आना लड़ना है हमसे होश में आना मारूंगा मार करके पीछे भूल जाना मारूंगा मार करके पीछे भूल जाना ह्या माईक बंद आहे भाऊ मान्यवरजी एक होता राजा एक होती राणी पुराणामधला प्रश्न आहे शब्द आहे एक होता राजा एक होती रानी दोनों में झगड़ा हुआ बड़ी तानातानी म्हणजे दोघा नवरा बायकोचा झगडा झाला राजाचा आणि राणीचा तर तो त्याच्या झगडा कसा उत्पन्न झाला शाहीर साहेब ऐका मी काय म्हणत होतो राजा का लड़का आया वहां पर राजा का लड़का आया वहां पर और दिल में उसने एक बात दिल में ठानी क्या राजाच्या मुलाला बरोबर वाटलं नाही माय बापाचा झगडा आणि म्हणून त्या राजाच्या मुलाने काय केलं बघा कुशल भाऊ खंडारे मुख्य पार्टीवाले यांच्याकडे 21 ओ राजा का लड़का आया वहां पर उसने बात एक दिल में ठानी उसने बात एक दिल में ठानी उसने बात एक दिल में ठानी मान्यवर त्या राजाच्या पोरानं अशी कोणती गोष्ट आपल्या हृदयामध्ये ठेवली की त्याला त्या गोष्टीचा राग आला त्याला राग आला दोनही बुडाबुडीचा म्हणजे त्याच्या आई वडिलाचा त्याला आणि मग त्याने तलवार उचलली आणि दोघाला बी कापलं राजाला आणि राणीला त्या मुलाने काय कारण असेल काय अशी त्याला गोष्ट पटली नाही त्यांची की त्यांनी माय बापाला मारलं शाहीर साहेब पुराणाची गोष्ट आहे उठा के तलवार
दोनों को मारा, उठा के तलवार दोनों को मारा, अरे मंदिर में रख दिया हुआ वो रवाना, मंदिर में रख दिया हुआ वो रवाना। यांच्याकडून 11 रुपयाचा बक्षीस आलाय. पार्टी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तसेच मनोहरजी आगरकर दसराजी फुलझेले यांच्याकडून 100 रुपयाचा बक्षीस आलाय. पार्टी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तर शाहीर साहेब त्या ठिकाणी नेहमीप्रमाणे राजाच्या घरी प्रधान असायचा. प्रधान तर नेहमीप्रमाणे तो प्रधान त्या मंदिरामध्ये जायचा पूजापाठ करायला. तर मंदिरात गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याला दोघांचे प्रेत दिसले, राजाचा आणि राणीचा. मोठा विचार करायला लागला की काय असं घडलं. ऐका मी तुम्हाला सांगतो. प्रधान जेव्हा मंदिरात गेला तेव्हा दोघांच्या लाशा पडून दिसल्या. तर तेव्हा त्याने कल्होळ मचलला आणि त्या गावातले लोक जमा झाले. कुठे त्या मंदिरात पाहते तर दोघांच्या प्रेत होते. तर तेव्हा त्या लोकांनी या प्रधानावर संशय पकडला की मारलं असेल तर या प्रधानानंच मारलं असेल. पण प्रधानानं मारलं नव्हतं, त्याच्या मुलानं मारलं होतं राजाच्या. आणि मग तेव्हा सर्व लोक बोलू लागले, आले नाही नाही नाही, सर्व कारणीभूत हा प्रधान आहे. पण त्याच्या पोरानं आपल्या अंगावर घेतलं. बघा काय कहने लगे सभी प्रधान ने मारा, कहने लगे सभी प्रधान ने मारा, राजा के लड़के ने बात को माना, राजा के लड़के ने बात को माना. सोच समझ के करना बातें, बंद करो अपना गाना बजाना,
बंद करा अपना गाना बजाना। बहुत पुराने शायर हो तुम, गाना गाने का होश नहीं। बहुत पुराने शायर हो तुम, गाना गाने का होश नहीं। अरे तकदीर तुम्हारी वैसी बनी, कोई तुम्हारा दोष नहीं। तर मान्यवर, त्या ठिकाणी लोकांचा जमाव झाला, पण मी विचारतो तुम्हाला, जेव्हा त्या प्रधानाला फाशी सुनावण्यात आली, प्रधानाला फाशी सुनावण्यात आली, पण त्याची फाशी त्याला झाली नाही। त्याची फाशी सोडवणारा कोण, फाशी चुकवणारा कोण, आणि त्याच्या मुलाने जे सजा झाली ते सजा कोणती झाली, राजा कोण, राणी कोण, आणि मारण्याला कारण काय त्या मुलाने बापाला न मारला, आणि ते सजा त्या मुलाला कोणती झाली, आणि त्याची फाशी प्रधानाची सोडवणारा कोण, एवढं तुम्हाला सांगायचं आहे का शेवटलं कळलं। उसी वक्त प्रधान को फांसी सुनाई, किसने बता उनके फांसी छुड़ाए। किसी ने बता उनके फांसी सुनाई, किसी ने बता उनके फांसी सुनाई। दिया था राजा का लड़का, सही दिया था राजा का लड़का, कौन सी सजा दी उनको बता देना भाई। कौन सी सजा दी उनको बता देना भाई, कौन सी सजा दी उनको बता देना भाई। तेच मी तुम्हाला विचारत आहे मान्यवरजी, की त्याला सजा कोणती झाली, आणि त्याची प्रधानाची फाशी सोडवणारा कोण, आणि तो राजा कोण, राणी कोण, आणि तो प्रधान कोण, त्याला मारण्याचं कारण काय दोघांचं। आणि मग तुम्ही जाल दुसरीकडे, मी विचारतो पुराणाचा प्रश्न शाहीर साहेब, तर आमचे वस्ताद काय म्हणतात, कवि बुधा कहता, कवि बुधा कहता पुराणों का लेख है, कवि बुधा कहता पुराणों का लेख है,